क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले। आज सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस म्हणजे आज जयंती आहे। 1 जानेवारी 1848 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथे भिडेवाड्यात पहिली शाळा काढली। महात्मा ज्योतिबा फुलेंनी आणि मा सावित्रीबाई फुलेंनी पुण्यात भिडेवाडा येथे पहिली मुलींची शाळा काढली। आज आपण पाहत आहोत भारताच्या प्रधानमंत्रीपदी इंदिरा गांधी विराजमान झाल्या, त्याचबरोबर पहिल्या या देशाच्या महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताई पाटील या विराजमान झाल्या आणि सध्याच्या आत्ताच्या द्रौपदी मुर्मू या देखील भारताच्या राष्ट्रपती आहेत। आणि कित्येक राज्यांच्या म्हणजे तामिळनाडूच्या जयललिता 3 वेळेस मुख्यमंत्री, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी 3 वेळेस मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशच्या मायावती 4 वेळेस मुख्यमंत्री दलित महिला, मध्य प्रदेशच्या उमा भारती मुख्यमंत्री, अशा कित्येकच महिला मुख्यमंत्री झाल्या, इंदिरा गांधी प्रधानमंत्री झाली आणि कित्येकच आपल्या भारतात IAS, IRS, IPS सारख्या महिला उच्च पदस्थ अधिकारी झालेल्या आहेत। आणि आज आपण पाहत आहोत प्रशासनात असो अथवा शासनात असो, राज्यकारभारात असो, आज कित्येक महिला आमदार आहेत, खासदार आहेत, त्याचबरोबर सचिव देखील आहेत आणि हजारो नव्हे तर लाखो करोडो महिला ज्या आहेत आज आपण पाहत आहोत की प्रशासकीय खात्यात आज त्या काम करत आहेत, चांगल्या पदावर आहेत, सरकारी कर्मचारी म्हणून ते नियुक्त झालेले आहेत। ही देण कोणाची आहे? ही देण सावित्रीबाई फुलेंची आहे। सावित्रीबाई फुलेंनी जर मुलींची शाळा, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी मुलींची शाळा काढली नसती तर आज श्री मनुच्या कायद्यानुसार मनुस्मृतीच्या कायद्यानुसार आज स्त्री गुलामच राहिली असती, गुलाम राहिली असती। चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित असलेली स्त्री आज विमान उडवती आहे। चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित असलेली बाई, मुलगी आज देशाचा राज्यकारभार सांभाळतीये, आज प्रशासनाचा कारभार सांभाळतीये। आमदार खासदार म्हणून कित्येकच राज्यसभेत असो, संसदेत असो अथवा इतर राज्यांच्या विधानसभेत असो, आज ते विधानसभा गाजवते आहेत। या आजच्या महिला हे सगळं काही करू सर्व काही करू शकतात तर फक्त क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि आज ज्या आईंची जयंती आहे अशा सावित्रीबाई फुले यांचा आज मा सावित्रीबाई फुलेंचा आज जन्मदिवस आहे। आज आनंद होतोय सर्व महिलांना, पुरुषांना, भारतातील समस्त भारतीयांना आनंद झाला पाहिजे, उत्सव बनवला गेला पाहिजे। खास करून स्त्रियांनी तर सर्वांच्या पुढे येऊन मा सावित्रीबाई फुलेंची जयंती काढली पाहिजे, मोठा जल्लोष आणि मोठा उत्साह केला पाहिजे। तर मी भारतातील समस्त भारतातील महिलांना मी विनंती करेन आणि सांगेन की मा सावित्रीबाई फुलेंचे उपकार तुम्हा आम्हावर आहेत। मा सावित्रीबाई फुलेंनी स्वतःच्या अंगावर चिखल, माती, दगडाचे गोळे जर सहन केले नसते तर आज मुली शिकल्या नसत्या आणि मनुच्या कायद्यानुसार, मनुस्मृतीच्या कायद्यानुसार स्त्री फक्त गुलामच राहिली असती। म्हणून कुठेतरी आजच्या स्त्रियांनी ठीक आहे की आधुनिकता आलेली आहे, आधुनिकतेनुसार वागलंच पाहिजे, पण ही आधुनिकता
ज्या माय माऊलींमुळे आलेली आहे, त्या माय माऊलीचा आपल्यावर उपकार आहेत. किमान आजच्या दिवशी तरी महिलांनी सावित्रीबाई फुलेंना नमन केलं पाहिजे, त्यांच्या चरणी नतमस्तक झालं पाहिजे. तरच कुठेतरी सावित्रीबाई फुले तुम्हा आम्हाला कळतील, महात्मा ज्योतिबा फुले तुम्हा आम्हाला कळतील. आज भारताची जी काही प्रगती झालेली आहे, भारत आज एका दिशेने पुढे चाललेला आहे. सगळ्याच क्षेत्रात आज भारत जो पुढे चाललेला आहे, त्या मागील या महामानवांचा, मा सावित्रीबाई फुलेंचा सिंहाचा वाटा आहे, सिंहाचा. आणि ज्याही क्रांत्या झालेल्या आहे आजपर्यंत, या क्रांत्यांमध्ये मा सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले सर्वोच्च स्थानी आहेत. आज आपण क्रांती पाहतो, हरित क्रांती असो, त्याचबरोबर ज्या ज्या क्रांत्या झाल्या, प्रतिक्रांत्या झाल्या, भारत स्वातंत्र्य झालं, परंतु याहूनही मोठं जे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे ते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी मिळवून दिलेलं आहे. तर आपण नक्कीच या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि जो शिक्षक दिवस आहे, जो सर्वपल्ली राधाकृष्णनच्या नावाने 5 सप्टेंबर रोजी जो शिक्षक दिवस साजरा केला जातो, तो साफ चुकीचा आहे. कारण सर्वपल्ली राधाकृष्णनने स्वतःच्या मुलींना घरात डांबून ठेवलेलं होतं, स्वतःच्या मुलींना शिकवलं नाही. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी पहिले तर सवर्णांच्या मुलींना शिकवलं, ब्राह्मणांच्या मुलींना शिकवलं. नंतर गोरगरीब ज्या दीनदलित होते, जे आदिवासी होते, त्यांच्या मुली तर तेव्हा नव्हत्याच. आणि सगळ्यात जास्त आज जर कुठल्या महिलांनी फायदा घेतलेला आहे, त्या उच्चभ्रू सवर्ण जातीतील ब्राह्मण समाजातील महिलांनी घेतलेला आहे. म्हणून महात्मा फुलेंचा विरोध, महात्मा फुलेंचे विचार आणि महात्मा फुलेंच्या विचारांना कदापि विरोध करता कामा नये. सवर्ण जातीतील महिला असो अथवा कुठल्याही समाजातील महिला असो, त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या चरणी नतमस्तक झालं पाहिजे. खऱ्या अर्थाने आपल्या सर्व भारतीयांच्या प्रगतीमध्ये जर सिंहाचा कोणाचा वाटा असेल तर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आहे. आज आपण पाहतोय की बाबासाहेब घडले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिलं आणि सर्व भारतीयांना हक्क अधिकार दिले. जो तळागाळातील होता, जो आदिवासी होता, दलित होता, जो पिछडा वर्ग होता, ज्याला घालायला कपडे नव्हते चांगले, खायला चांगलं अन्न नव्हतं, आज हा समाज मोठ्या आयटीत फिरतोय, दररोज नवनवीन कपडे घेतो, पाहिजे ती गाडी घेतो, पाहिजे त्या गाडीत फिरतो. ही सर्व देण बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून करून दिली. आणि हे संविधान बाबासाहेब जे लिहू शकले ते महात्मा ज्योतिबा फुलेंमुळे लिहू शकले. म्हणून बाबासाहेबांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना आपल्या गुरुस्थानी ठेवलं आणि भारताच्या या संपूर्ण इतिहासात फुले, शाहू आणि आंबेडकर या महामानवांचा सिंहाचा वाटा आहे. आज जी काही भारताची चहूबाजूंनी जी प्रगती आपल्याला दिसतीये, जी झालेली आहे, ती फक्त या महामानवांमुळे झालेली आहे, ना की कुठल्या धर्माने, नाही कुठल्या देवाने, नाही कुठल्या कर्मकांडाने आपल्याला काहीच दिलेलं नाही. दिलेलं आहे तुम्हाला काही? मग दिलं कोणी? शिक्षणामुळे. महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र कचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. पहा, जर विद्या नसली तर आपलं किती मोठं नुकसान होतं. हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी या दोहा म्हणा अथवा एक अंगात बळ संचारेल असं वाक्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी, शिक्षणाचा सार या त्यांच्या एका वाक्यात महात्मा फुलेंनी सांगितलेलं आहे. म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंचे समस्त भारतीयांवर उपकार आहेत. सावित्रीबाई फुलेंचे या भारतातील, अखंड भारतातील सर्व जाती धर्मातल्या महिलांवर उपकार आहेत. तेही थोडे उपकार नाहीये, खूप उपकार आहेत. सर्वोच्च स्थानी ते उपकार, आणि ते उपकाराची परतफेड कदापि होताच येणार नाही, करताच येणार नाही. परंतु आपण आणि सर्व महिलांनी सावित्रीबाई फुलेच्या आज जयंती दिनी नतमस्तक झालं पाहिजे. आज या ठिकाणी नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांनी
हे असं विशाल मुंबई नाका म्हणजे नाशिकचं जे नाक आपण ज्याला म्हणतो, या ठिकाणी नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांनी हे असं प्रशस्त असं स्मारक या ठिकाणी बनवलेलं आहे आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा आणि सावित्रीबाई फुलेंचा या ठिकाणी पुतळे उभारलेले आहेत. खूप मन प्रसन्न होतं पाहून, खूप आनंद होतो की आज कुठेतरी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंची कमतरता प्रत्येक भारतीयांच्या मनात त्यांच्या विचारांची आज कमतरता आहे. ते विचार आपण अंगीकारले पाहिजे. खऱ्या अर्थाने आपल्या देशाची प्रगती नक्कीच होईल आणि महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले शाहू बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे विचार आत्मसात करा आणि भारत अमेरिकेपेक्षाही पुढे जाणार. फक्त या महामानवांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे. तर आज सावित्रीबाई फुलेंना जयंती दिनी कोटी नमन करूया आणि जल्लोष सर्व घराघरात जल्लोष झाला पाहिजे. धन्यवाद. जय क्रांती, जय ज्योती, जय भीम, जय भारत. जय क्रांती, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय भीम.